महाराष्ट्र में ड्रग्स माफियाओं की कमर तोड़ने के लिए पुणे पुलिस का एक्शन जारी है। आपको बता दें कि पुणे पुलिस ने 19 फरवरी से अब तक महाराष्ट्र और दिल्ली के अलग अलग इलाकों में छापेमारी कर हजारों करोड़ों का ड्रग्स बरामद किया है। पुलिस ने इस पूरे मामले में अब तक 8 तस्करों को गिरफ्तार किया है। वहीं राजधानी दिल्ली के इलाके और पुणे की एक फैक्ट्री से 1000 करोड़ रुपए से अधिक का ड्रग्स बरामद किया है। अपनी किसी कार्रवाई को आगे बढ़ाते हुए पुणे पुलिस ने अब महाराष्ट्र के सांगली जिले में छापेमारी की है, जहां से उन्हें 140 किलो एमडी ड्रग्स बरामद हुआ है। पुलिस ने इस दौरान 3 तस्करों को गिरफ्तार किया है। बरामद ड्रग्स की कीमत 280 करोड़ रुपए से अधिक बताई जा रही है। आपको बता दें कि 19 फरवरी से लेकर अब तक पुणे पुलिस ने लगभग 1200 किलो ड्रग्स बरामद किया है, जिसकी कीमत 3300 करोड़ रुपए से अधिक बताई जा रही है। पुलिस ने बताया कि ड्रग्स फैक्ट्री में इसे तैयार किया जाता था और फिर पार्सल के जरिए बेचा जा रहा था। पुलिस की जांच में ड्रग्स से जुड़ा विदेशी कनेक्शन भी सामने आया है। पुणे पुलिस की कार्रवाई अभी भी जारी है और लगातार अलग अलग जगह छापेमारी की जा रही है। आपल्याला सांगितले होते की एक ड्रगची NDPSची कॉन्ट्राबँड जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये NDPSचे ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला होता। अंदाजन 1 किलो 750 ग्राम वर्थ 3.5 कोटीचे सुमारास मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आली होती। ते जे 3 आरोपी अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्ध पातळीवर सुरू होती। त्या तपासाचे अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात 2 गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते 2 गोडाऊनला अंदाजन 55 किलोचे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली। याचे पुढे आणखी युद्ध पातळीवर तपास करण्यात आला आणि वेगवेगळे पथक वेगवेगळे ठिकाणी करत होते। एकंदरीत आतापर्यंत 600 किलोपेक्षा जास्ती MD रिकवर करण्यात आलेली आहे। त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू 1100 कोटी 1100 करोड्सचे सुमारास ही रिकव्हरी आतापर्यंतची आहे। पंचनामाची काम सुरू आहे। जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहे त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे। आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे। पुढील तपास या प्रकरणात सुरू आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पुणे येथून एका टेम्पोमधून मिठाचा काही पिशव्या कुपवाड MIDC एरियामध्ये आलेल्या आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आज या ठिकाणी येऊन एका इसमाला आम्ही ताब्यात घेतले। त्याचे नाव अयूब अकबर शाह मकानदार, हा बाळकृष्णनगरमध्ये कुपवाड शहरामध्ये राहतो। त्याचं नाव आहे अयूब अकबर शाह मकानदार, वय 44 वर्ष आहे, राहणार बाळकृष्णनगर कुपवाड। यानं एक रूम भाड्याने घेतली होती आणि त्या रूममध्ये ह्या मिठाच्या गोण्या ठेवल्या होत्या। त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केल्यानंतर प्रत्येक मिठाच्या गोण्यामधून आम्हाला MD ड्रग्ज मिळून आलेला आहे। या कामी कुपवाड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे उपविभागीय अधिकारी, LCB PI असे सर्व टीमने मिळून ही छापा कारवाई केली। त्यामध्ये जवळपास 140 किलोच्या दरम्यान हा MD साठा मिळालेला आहे। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळपास 3 कोटीच्या दरम्यान किंमत आहे। याशिवाय आणखी 2 आम्ही चौकशी कामी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी आणि कारवाई सुरू आहे।